येरवाडा गांधीनगर प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेला जाहीर कार्यक्रम येरवाडा गाडीतळ परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। या कार्यक्रमास राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशजी कदम आणि माजी सभापती नीलमताई गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। या उमेदवारांना आज आपण सर्व आशीर्वाद देण्याकरता इथे उपस्थित आहात। ते पहिले आपले उमेदवार श्री किशोर चंद्रकांत वाघमारे, श्रीमती कोमल अभिजित वाघचौरे, स्नेहलताई सुनील जाधव, श्री आनंद रामनिवास गोयल, जे चारही शिवसेनेचे ढाण्या वाघ ह्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागण्याकरता इथे उभे आहेत। शिवसेनेमध्ये तिकिटांचं वाटप होत असताना कुठेही आर्थिक व्यवहार होत नाही, देवाणघेवाण होत नाही। जो सक्षम आहे त्याला उमेदवारी दिली जाते, कार्यकर्त्याला पुढे आणलं जातं आणि कार्यकर्त्यांना बळ दिलं जातं। हे पुन्हा त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय। इथल्या लाडक्या बहिणींच्या उपस्थितीवर शिक्कामोर्तब झालाय। ज्या उमेदवारांच्या पाठीशी इतक्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित असतील आणि पाठीमागे गंभीरपणे उभे असतील, आपला विजय हा 100% निश्चित आहे। आणि आपल्या सर्वांना एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन आलोय की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। हा शिंदे साहेबांचा निरोप घेऊन सर्व लाडक्या बहिणींसाठी आज मी इथे आलेलो आहे। ही योजना कधीच बंद होणार नाही। महिन्याला जे काही आपली लाडकी बहिणी योजनेचा लाभ तर मिळतोच आहे, परंतु एका वेळेचे हे 5,000 रुपये घ्या, हे 10,000 रुपये ठेवा, असे काही तुम्हाला आमिष दाखवायचा प्रयत्न करतील। जर का त्या आमिषांना बळी पडलात तर पुढची 5 वर्ष पुन्हा आपली सगळी वाया जातील। म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने विनंती करतोय, या 4 शिवसेनेच्या ढाण्या वाघ आणि वाघिणी त्यांना आपण निवडून द्यावं आणि त्यांच्याकडनं आपली जनसेवा करून घ्यावी। आनंदजी गोयल, स्नेहल जाधव, कोमल वाघचौरे आणि किशोर वाघमारे या भागामधून शिवसेनेला नेहमीच आपल्याला यशस्वी असं मतदान झालेलं आहे की आपले उमेदवार महानगरपालिकेत निवडून गेल्यावर नगरविकास मंत्री महोदय स्वतः शिंदे साहेबच आहेत। तर आपण असं ठरवलं आहे की पुणे शहरातून 2 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये कामातून रोजगारातून 1 लाख रुपयापेक्षा जास्त रुपये आले पाहिजे असा देखील आपण संकल्पाने आश्वासन केलेलं आहे। आज मी गृहराज्यमंत्र्यांना मुद्दाम इकडे आणलेलं आहे की जे झोपडपट्टीवासियांचा विश्वासघात करतात, झोपडपट्टीवासियांना खोटं आश्वासन देतात, त्यांना कुठेतरी वेळप्रसंगी फसवणूक करतात, त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतात, अशा सगळ्या लोकांना आपण त्यांचा समाचार मतपेटीतून घ्यायचा आहे आणि 4ही जणांच्या धनुष्यबाणावरती आपल्याला निवडून द्यायचं आहे। आपला भगवा लक्षात ठेवायचा आहे, आपला धनुष्यबाण लक्षात ठेवायचा आहे, जो धनुष्यबाण आपल्याला विकासाची वाट करून देणार आहे। आमच्या पॅनलचे प्रमुख आनंददादा गोयल, किशोरदादा वाघमारे, ॲडव्होकेट स्नेहलताई जाधव, आज आपण बघता आहात एरवड्याची दुर्दशा झालेली आहे। मागील 15 वर्ष झाले जे निवडून येतात त्यांनी काही केलेलं नाहीये। आज आपल्या एरोडा भागामध्ये महिलांच्या आरोग्याविषयी खूप दुर्लक्ष होत आहे। आधीच्या नगरसेवकांनी व त्यांच्या पत्नींनी अजिबात इकडे लक्ष दिलेलं नाहीये। इथं आपल्याला खेळाचे मैदान नाहीये, इथं हॉस्पिटलची दुरावस्था झालेली आहे। ज्या महिलांना रोजगार पाहिजे त्या महिलांना रोजगार मिळत नाहीये। तर यावेळी तुम्ही आपला मतरूपी आशीर्वाद आम्हाला देऊन प्रचंड बहुसंख्येने विजयी करा आणि आपला मतरूपी आशीर्वाद शिवसेनेला द्यावा अशी माझी आपणास नम्र विनंती आहे। तर तुम्हाला यावेळी चित्र बदलायचं आहे। यावेळी तुम्हाला एक सुशिक्षित पॅनल निवडून द्यायचा आहे। अडाणी अशिक्षित महिलांना निवडून द्यायचं नाहीये, त्या तुमचा आवाज महानगरपालिकेमध्ये पोहोचवणार नाहीयेत। आपल्या भागात काय चाललंय आपल्याला माहिती असलं पाहिजे। बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाही। एसआरचा मुद्दा गेली 6 महिन्यापासून आपल्या भागामध्ये होत आहे। एसआर म्हणजे काय? एसआर म्हणजे आपल्या भागामध्ये जी झोपडपट्टी आहे, ही झोपडपट्टी काही मागच्या जे नगरसेवक झालेले आहे, ते नगरसेवक झालेले आहे त्या लोकांनी
आपल्याला झोपडपट्टीमधनं हाकलून लावायचं काम त्यांनी केलेलं आहे. विचार करा, मागचे नगरसेवक कोण होते आपल्याला माहिती आहे. मी त्याचं या ठिकाणी नाव घेणार नाही. माझ्या माता बंधू भगिनींनो, आपण विचार करा, जर आपण या झोपडपट्टीतनं बाहेर गेलो तर आपलं कसं होईल. आणि याचा सौदा झालेला आहे, याची मोजमाप झालेली आहे. येरोड भागातल्या झोपडपट्टी कुठल्या उठवायच्या, पुणे महानगरपालिकेमध्ये याची नोंद झालेली आहे. हे ध्यानात ठेवा, तुम्हाला माहिती नाहीये. लक्ष्मीनगर या भागामध्ये काही बिल्डरांना हाताखाली घेऊन आपल्या नगरसेवकांनी आपल्याला इथून घरातनं हाकलून द्यायचं काम सुरू केलंय. तुम्हाला माहिती आहे, आपल्या इथं नगरसेवक झालेले 2017 मध्ये इलेक्शन झाले. तुम्हाला भेटले का, कधी दिसले का, कुणी पाहिले का नगरसेवकाला? कुठलाच नगरसेवक दिसत नाही. करोनाच्या भीषण काळामध्ये तो नगरसेवक आपल्याला कधी दिसला नाही. आम्ही एकनाथ शिंदेचे किल्लेदार आहे आणि एकनाथ शिंदेचे आम्ही काम करणार आहे. त्यांच्यासाठी आपण त्या एकनाथ शिंदे साहेबाच्या शिलेदाराला पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवायचं. आम्ही जे शिलेदार आहे, आपल्यासाठी आपल्या भागामध्ये वातावरण खराब आहे, व्यसनमुक्ती व्यसनाधी झालेले तरुण, त्यांच्यासाठी पण आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांचं काउन्सिलिंग करणार, त्याची शाळा खोलणार आहे. आपल्या भागामध्ये अशा समस्या आहे की प्रभागामध्ये कचरा होतो तो स्वच्छ करणार आहे. त्याचप्रमाणे लहान मुलाला दर्जेदार शिक्षण देणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये गार्डन आहे, ते गार्डनची व्यवस्था करणार आहे. सर्व नागरिकांना आम्ही सुरक्षित करणार आहे. त्याचप्रमाणे दहशत कमी करणार आहे आणि त्याचप्रमाणे लहान मोठ्यासाठी आरोग्याबद्दल आम्ही हॉस्पिटल खोलणार आहे. त्या हॉस्पिटलसाठी पण आम्हाला साथ पाहिजे. अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी माझ्या पक्षाने म्हणजे शिवसेनेने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी जाहीर केली आहे. त्याच्याबद्दल मी माझ्या पक्षाचे आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ म्हणजे एकनाथभाई शिंदेचा आभार मानते. येरवड्याची ओळख ही एक गुन्हेगारी, बेरोजगारी आणि कचरा म्हणून झाली आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे मागे राज करून गेलेले राजकारणी आहेत. ज्या वेळेस आपण नगरसेवक निवडून देतो त्यावेळेस आपण राजा नाही तर एक सेवक निवडून देतो. ह्याची भान ते लोक विसरले आहेत. ही लढत एका विरुद्ध नाही, पण ज्यांनी कायद्याचा दुरुपयोग केला, ज्यांनी महिलांची जागा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली होती 50% राजकारणामधली, तिचा दुरुपयोग केला, अशा ताईंबद्दल मी बोलतीये आणि थेट उत्तर मागतीये की तुम्ही आमची जागा खाऊन काय केलं. SRA नावाचा बकासूर आपल्या दारात येऊन उभा आहे. येरवडा काहीच काळात धारावी होणार आहे. तरी विचारपूर्वक मतदान करा आणि येणाऱ्या 15 तारखेला आमच्या संपूर्ण पॅनलला बहुमताने निवडून द्या. जाता आता एवढंच सांगते, फूल नहीं चिंगारी है ये भारत की नारी है, अबला नहीं तूफान है ये भारत की शान है. येत्या 15 तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हावर शिक्का मारून लाडक्या भावांना विजय करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 6 मध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल असे स्पष्ट चित्र सभास्थळी दिसून आले. या कार्यक्रमात शिवसेना पॅनलचे 4ही अधिकृत उमेदवार किशोर चंद्रकांत वाघमारे, कोमलताई अभिजित वागचौरे, ॲडव्होकेट स्नेहल सुनील जाधव आणि आनंद रामनिवास गोयल यांनी प्रभागातील विकास, मूलभूत सुविधा आणि महिला सक्षमीकरणाबाबत आपली भूमिका मांडली. एकूणच आजच्या जाहीर सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लाडकी बहिणीचा प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना व धनुष्यबाण चिन्हाला भक्कम पाठिंबा मिळताना दिसत आहे.